सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज खूप दिवसांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला. तसं आम्हाला लवकर परत यायचं होतं, त्यामुळे घरातील सर्व कामे आटोपून आम्ही निघालो. तर आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी सांगेलच. तर आम्ही दोघेही जण जायसाठी निघालो आणि हा आमच्या गावाच्या बाहेरचा रोड आहे. अगदी डांबरीकरण नसलं तरी खूप सुंदर असा रोड आहे. नंतर आम्हाला वाटेतच चिमूर लागलं आणि चिमूर हे गाव आमच्या गावापासून 9 ते 10 किलोमीटर आहे. आणि इथे मोठं श्रीहरी बालाजीचं मंदिर आहे, जिथे दरवर्षी माघ महिन्यात घोडायात्रा भरत असते. ती तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करील. नंतर आम्ही पोचलो वरोरा ही मोठी सिटी आहे आणि ती आमच्या गावापासून जवळपास 62 ते 70 किलोमीटरच्या जवळपास असेल. आणि नंतर आम्ही लागलो वणी यवतमाळ हायवे. हा रोड माझ्या खूप आवडीचा असा रोड आहे. तसा आम्हाला हा रोड थोडा लांबच पडतो. दुसरा जो शॉर्टकट आहे वरोरा वणी मार्गावर, पण तो थोडा खराब रोड आहे. नंतर आम्ही या हायवेने जायसाठी निघालो. हा खूप असा सुंदर चौपदरी असा रोड आहे आणि या रोडने खूप लवकर पोचतो. तर या रोडच्या मधात खूप सुंदर अशी झाडे होती आणि अशा तऱ्हेने आम्ही गावाच्या जवळपास पोचलो. आणि तिकडून मारेगाववरून माझी बहीण आणि मोठे बाबा येणार होते, म्हणून आम्ही थोडा वेळ रोडवरच थांबलो. आणि ते तिकडून आले. बघू शकता इथे किती मोठी ऑटोची लाईन आहे. जवळपास 50 ते 60 ऑटो इथे असतील आणि बरेच लोक तरी दर्शन घेऊन परत गेलेले आहे. तिथे आम्ही त्यांची वाट पाहत असताना मला वाटेतच सुंदर असं दुर्गामातेचं मंदिर दिसलं. मी गाडीच्या खाली उतरून त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळात ते आले आणि आम्ही निघालो जायसाठी भांदेवाडा. तर हे भांदेवाडा गाव हे आमच्या गावापासून जवळपास 80 किलोमीटर तरी असेल. आणि भांदेवाड्याला 16 तारखेला खूप मोठा असा महाप्रसाद आणि घुगरी काला असतो आणि तिथे खूप भाविक दर्शनासाठी जातात. तर या साईडला आहे जगन्नाथ बाबांची समाधीचं मंदिर आणि आम्ही दोघांनी तिथलं दर्शन घेतलं. माझ्या मिस्टरांनी प्रदक्षिण. मंदिराच्या मागचा एरिया आहे. इथे दररोज काही लोकांचे नवसाचे वगैरे स्वयंपाक असतात आणि इथे खूप गर्दी असते. जवळपास 30 ते 35 स्वयंपाक रोज इथे होतात. तर आज 16 तारीख असल्यामुळे हा हॉल पूर्ण सुनसान आहे. इथे आजच्या दिवशी कुणी सहसा स्वयंपाक करत नाही. तर आम्ही सर्वांनी तिथला काळा चहा घेतला आणि घुगरी प्रसाद घेतला आणि तिथे एक मोठा हॉल होता. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो. इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा होता आणि हे जगन्नाथ बाबा जिवंत असताना खूप लीला करायचे आणि हे त्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात खूप प्रसिद्ध असे आहे. झाला आमचा भांदेवाडा टूर. तो तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.